नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आज बघायचं आहे 2019 जी पूर्वपरीक्षा झालेली आहे PSI STI ASO या पूर्वपरीक्षेमध्ये चालू घडामोडी ज्याला आपण करंट अफेअर्स म्हणतो यावर नेमके कशा पद्धतीचे प्रश्न आले होते आणि आता जी ही 2020ची पूर्वपरीक्षा आहे यावर नेमके कशा पद्धतीचे प्रश्न येईल। थोडक्यात आपल्याला MPSCचा जो बदललेला पॅटर्न आहे तो या ठिकाणी समजून घ्यायचा आहे, या प्रश्नांचं योग्य ॲनालिसिस करायचं आहे आणि नेमके त्याच्यावर आधारित यावर्षी येऊ शकणारे संभाव्य प्रश्न, संभाव्य मुद्दे यांची चर्चा करायची आहे। शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण की तुम्हीच कमेंट्स करून वारंवार विचारलेलं आहे की 2020च्या परीक्षेला पूर्वपरीक्षेला नेमकं कशा पद्धतीच्या चालू घडामोडीच्या प्रश्नांची शक्यता आहे त्यावरही आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। बघा इथे जर तुम्ही बघितलं तर मागील वर्षी एक जवळपास करेक्ट म्हणजे मोजून मापून जर म्हटलं तर 15 प्रश्न चालू घडामोडीवर आलेले होते। या आधी लक्षात घ्या, तुमच्याकडे वही पेन असेल तर बेस्ट, तुम्ही वही पेन असेल तर काही मुद्दे नोटिंग करून घेऊ शकतात। काही प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून मला अपेक्षित आहे तेही तुम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करा। बघा 15 प्रश्न आहेत, नेमके कोणकोणत्या मुद्द्यांना या ठिकाणी टच केलेला आहे आयोगाने ते आपल्याला बघायचं आहे आणि त्याचे उत्तरं कशा पद्धतीने सोडवणं अपेक्षित आहे तेही इथे आपल्याला बघायचं आहे। बघा या ठिकाणी प्रश्न जर तुम्ही बघितला तर प्रश्न असा होता, खालील विधाने विचारात घ्या। 3 विधानं दिली होती। 2017 सालचं जे जागतिक कार्बन डायऑक्साईड याचं उत्सर्जन आहे त्याच्यामध्ये भारत हा 4थ्या स्थानी आहे असं म्हटलेलं होतं। पुढे 2017मधील जगात सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्यांमध्ये चीन, अमेरिका, युरोपियन युनियन, भारत या चौघांचा समावेश असून त्यांचा जागतिक उत्सर्जनामध्ये 58% वाटा आहे असं म्हटलेलं होतं। आणि तिसरं होतं, जागतिक उत्सर्जनात भारताचा हिस्सा हा 15% आहे। मित्रांनो या ठिकाणी आयोगाने उत्तर दिलं होतं ते म्हणजे ए आणि बी बरोबर। म्हणजे बघा 4थं स्थान भारताचं होतं, या ठिकाणी 58% हिस्सा पहिल्या 4 देशांचा होता, मात्र 15% चुकीचं होतं। आता तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे, हा एक पर्यावरणाशी निगडीत थोडंसं आपण ज्याला म्हणूया तो प्रश्न आहे। ओके, पर्यावरणाशी निगडीत चालू घडामोडी इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आता 2020ची परीक्षा तुम्ही देत आहात आणि मला अपेक्षित आहे की इथे 2019ला जो नवीन अहवाल आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा त्यानुसार तुम्हाला याची तयारी करावी लागेल आणि ती मी तुम्हाला सोपी करून देतो आहे। बघा या ठिकाणी आपण काही अहवाल बघूया। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांचा हा डाटा आहे, यांनी तो चार्ट प्रसिद्ध केला आहे की दिस कंट्रीज क्रिएट मोस्ट ऑफ द वर्ल्ड्स कार्बन डायऑक्साईड एमिशन। बघा हा आता तुम्हाला आगामी जी ही 2020मधील पूर्वपरीक्षा आहे त्या ठिकाणी अत्यंत उपयुक्त अशी ही माहिती आहे, त्याच्यामुळे नोटिंग करून घ्या। बघा पहिल्या 2 कंट्रीज आहे याच्यामध्ये चीन आणि US, अमेरिका अर्थातच, या जवळपास 40%पेक्षा जास्त कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन करत आहे 2 कंट्री, हे लक्षात ठेवा। म्हणजे आगामी परीक्षेमध्ये जर प्रश्न आला या मुद्द्यावर तर अशा पद्धतीने येऊ शकतो। पुढचा मुद्दा इथे जर बघितलं तुम्ही तर जागतिक जे कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन आहे ते जर तुम्ही बघितलं तर 2013मध्ये 280 ppm असं होतं। ppm म्हणजे पार्ट्स पर मिलियन, आता ते या ठिकाणी 400 ppm पर्यंत पोहोचलेलं आहे आणि हे सर्वाधिक आहे। म्हणजे तुम्ही 3 जून 2019चा डाटा दिला आहे, 414 ppm एवढं ते उत्सर्जन। आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं जे मागील परीक्षेमध्ये प्रश्न होता त्याच्याशी निगडीत या ठिकाणी आता भारत 3ऱ्या नंबरवर आलेला आहे। सर्वाधिक जे आपण कार्बन उत्सर्जन म्हणतो आहे त्याच्यामध्ये भारत 3ऱ्या नंबरवर आहे। बघा चीन 27% कार्बन उत्सर्जन करतो आहे, त्याच्यानंतर अमेरिका 14% आणि भारत हा 6%। म्हणजे उद्या जर तुम्हाला इथे प्रश्न विचारला गेला तर भारत हा आता 3ऱ्या नंबरवर आहे 2019च्या डाट्यानुसार। आणि तिघांचं जर आपण एक टक्केवारी काढली तर 14 आणि 6 20, 20 आणि ते 27, जवळपास 47% आपण बघतो आहोत हे 3 देश या ठिकाणी करत आहेत। म्हणजे रशिया जर धरला तर पहिले 4 देश हे जवळपास 50% प्लस उत्सर्जन या ठिकाणी कार्बनचं करत आहेत। हा मुद्दा तुम्हाला आगामी परीक्षेसाठी मला असं वाटतं महत्त्वाचा आहे, तो आपण करून ठेवला पाहिजे। ओके, आता इथे एक मुद्दा आणखी महत्त्वाचा की टॉप 15 कंट्रीज ज्या आहेत त्या 72% कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन करत आहेत आणि इतर उरलेल्या ज्या आहेत त्या 27%। हा मुद्दा इथे लक्षात राहू द्या। पुढे आणखी थोडंसं या ठिकाणी निरीक्षण आहे की चायना जे आहे ते जे 2 नंबरचा देश आहे USA याच्या दुप्पट उत्सर्जन करतो आहे। ओके, तो मुद्दा। आणि भारत हा 3ऱ्या नंबरवर आहे, इंडिया 3rd प्लेस इंडिया आहे, ते एक या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल। अशा पद्धतीने तुम्हाला या प्रश्नांचा अभ्यास करावा लागेल।
आपण तुम्हाला सांगितलं की पहिल्या 15 कंट्रीज ज्या आहेत त्या 72% उत्सर्जन करता आहेत आणि उरलेल्या ज्या 180 कंट्रीज आहेत त्या 28%मध्ये आहेत. ही चर्चा जर झालेली असेल तर तुम्हाला कुठेतरी या ठिकाणी सोपं जाईल. आता पुढचा मुद्दा या ठिकाणी की बाबा याच्याशी निगडीत आणखी कोणकोणते प्रश्न येऊ शकतात. मग पर्यावरणीय घडामोडी ज्याला आपण म्हणतो. बघा थोडंसं पर्यावरण आणि कृषी संदर्भातले मुद्दे तुम्हाला 2019चे करून ठेवायचे आहे. काही मुद्दे नोटिंग करून ठेवा, त्यावर तुम्ही अभ्यास करा. तो म्हणजे 20वी पशुगणना तुम्ही व्यवस्थित वाचून ठेवा. 20वी पशुगणना ज्याला मी म्हणतो आहे ती. पुढे UNCCDची कोप 14 आहे. देशातील पहिला कचरा कॅफे असेल. त्याच्यानंतर व्याघ्रगणनेवर मित्रांनो प्रश्न येऊ शकतात. व्याघ्रगणनासुद्धा सध्या चर्चेत आहे. जयपूरला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा असेल, सुंदरबनला आंतरराष्ट्रीय पाणथळ प्रदेशाचा दर्जा असेल, जागतिक हवामान स्थिती अहवाल प्रसिद्ध झालेला आहे. पुढे जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून एका शहराचं भारतातील एक महत्त्वाचं शहर आहे ते कोणतं, त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे का, ते लक्षात राहू द्या. पुढे मंडल धरण प्रकल्प असेल, त्याच्यानंतर रेणुकाजी धरण प्रकल्प असेल, पुढे भारतातला महिला सेंद्रिय महोत्सव असेल, त्याच्यानंतर 2023 ही आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष आपण त्या ठिकाणी जागतिक पातळीवर जाहीर झालेलं आहे, ते आम्हाला माहीत आहे का. ऑपरेशन क्लीन आर्ट काय आहे, या सगळ्या बाबी मला असं वाटतं म्हणजे आगामी परीक्षेसाठी तुम्ही वाचून ठेवलेल्या असल्या पाहिजे. ओके, तर इतक्या बाबी आहेत. या पहिल्या प्रश्नातून आपल्याला तो कळतो आहे की आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतो. पुढे मी जातो आहे. पुढचा मुद्दा तुम्हाला विचारला होता तो म्हणजे महिला व बालविकास मंत्रालयाने ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे, ज्यामुळे केंद्र सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांच्या कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करता येईल. या ठिकाणी ॲप्लिकेशनवर प्रश्न आहे, ऑनलाईन पोर्टलवर प्रश्न आहे आणि याचं उत्तर होतं सी बॉक्स. मग मित्रांनो तुम्हाला आता नवीन केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, हे महिलांसाठी नेमकं काय करतं आहे, महिलांच्या लैंगिक शोषणाविरोधात नेमकं काय करतं आहे, हा महत्त्वाचा मुद्दा. एक लहानसा प्रश्न तुम्हाला विचारतो आहे, महिलांचे कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण याच्या विरोधात कोणकोणते कायदे आहेत, कोणकोणते कायदे लागू होऊ शकतात, यावर तुम्ही थोडंसं वाचन केलं पाहिजे. आता मग याच्या संदर्भात एक महत्त्वाचं पोर्टल 2019-20च्या दरम्यान सुरू झालेलं ते म्हणजे SCIM पोर्टल तुम्हाला एक नवीन लक्षात ठेवावं लागेल. हा एक म्हणजे संभाव्य प्रश्न म्हणून मी याच्याकडे बघतो. किमान आपल्याला ते करून ठेवायचं आहे. मग हे किती सिटीमध्ये सुरू झालेलं आहे, तर हे महत्त्वाचे जे 8 सिटीज आहेत भारतातल्या त्यांच्यामध्ये या ठिकाणी सेफ सिटी प्रोजेक्ट म्हणून याच्याकडे बघितलं जातं आहे. मग त्या 8 सिटीज कोणत्या, ज्याच्यामध्ये अहमदाबाद आहे, बेंगलुरू आहे, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, लखनौ आणि मुंबई, म्हणजे महाराष्ट्रातील मुंबई सिटी याच्यामध्ये आहे, हे लक्षात घ्या. आता हा प्रकल्प कोण राबवणार आहे, तर ज्या म्युनिसिपल बॉडीज आहेत, लोकल पोलीस ऑथॉरिटीज आहेत, यांच्याकडे हे कार्य दिलेलं आहे आणि याच्यामध्ये एक कुठेतरी सेफ्टी माइंडसेट तयार करायचा आहे महिलांचा, ते याच्यामागील उद्दिष्ट आहे. पुढे आणखी काय केले जाते, आणखी महिलांसाठी एक महत्त्वाचं DNA ॲनालिसिस फॅसिलिटीज इन स्टेट्स. ज्या महिलांवर सेक्शुअल असॉल्ट इन्व्हेस्टिगेशन संदर्भातल्या काही बाबी घडलेल्या आहेत त्यांच्या संदर्भात फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज ज्या आहेत त्या मिशन मोडवर त्या ठिकाणी सुरू करण्याचं काम किंवा निर्माण करण्याचं काम या ठिकाणी सरकारने हाती घेतलेलं आहे, हे माहीत असलं पाहिजे. एक लहानसा प्रश्न, घरगुती अत्याचार प्रतिबंधक कायदा नेमका कधीचा आहे ते मला या ठिकाणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता अशा पद्धतीने हे 2 प्रश्न आपण बघितले. इथे हे जे आपण बघतो आहे हा जो प्रकल्प सुरू केलेला आहे फॉरेन्सिक लॅब संदर्भातला, हा निर्भया फंडातून याला मदत होते, हे लक्षात राहू द्या. सांगता येत नाही कधी काय प्रश्न विचारला जाईल ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. आता पुढचा 3ऱ्या प्रश्नाकडे आपण जातो आहोत. 3रा प्रश्न होता तो म्हणजे एक आपण ज्याला अंतरिक्ष क्षेत्र म्हणतो किंवा अवकाश क्षेत्र म्हणतो त्याच्या संदर्भातील, त्याला संरक्षणही म्हणू शकतो आपण काही बाबतीत. याच्यातलं चुकीचं विधान तुम्हाला निवडायचं होतं. ओके, आणि ते पहिलं इथे गगनयान हा जो महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे भारताचा त्या संदर्भात हा प्रश्न होता. इथे 2 भारतीयांना अंतराळात पाठवले जाणार 2020पर्यंत, हे विधान चुकीचं होतं. मग बरोबर काय होतं बघा, केंद्रीय मंत्रिमंडळाने 10,000 कोटीची तरतूद मंजूर केली. पुढे घोषणा पंतप्रधानांनी 72व्या स्वातंत्र्यदिनी केली, हे बरोबर होतं. चुकीचं 1 नंबरचं होतं. आता इथे तुम्हाला गगनयान संदर्भात किंवा या अंतरिक्ष क्षेत्रासंदर्भात काय काय लक्षात ठेवायचं. आता तुम्हाला इथे थोडंसं तुम्ही जर इस्रोच्या वेबसाईटला भेट दिली तर अत्यंत चांगलं होईल मित्रांनो. आता मी या ठिकाणी थोडंसं लेटेस्टवर काही बाबी तुमच्याशी चर्चा करणार आहे ज्या या 2020च्या परीक्षांना विचारल्या जाऊ शकतात. इस्रो 2020 टार्गेट सन मिशन म्हटलेलं आहे, गगनयान टेस्ट म्हटलेले आहे आणि 10 सॅटेलाईट्स लॉन्चेस करायचे आहे. हे मिशन्स आहेत इस्रोचे. ओके, महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये बघा इस्रो लॉन्चेस रिसॅट,
2B-R1 म्हटलेलं आहे. 9 कस्टमर सॅटेलाइट्स बाय PSLV C48 आणि ते केंद्र आहे सतीश धवन स्पेस सेंटर जे आहे ते श्रीहरिकोटाचं हे माहीत असलं पाहिजे. आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर आदित्य L1 हे नाव लक्षात ठेवा. आदित्य L1 मिशन विल बी द कंट्रीज फर्स्ट सोलर मिशन. पहिली जी सूर्य मिशन आहे त्याला नाव काय दिलं आहे आपण, आदित्य L1. आणि हे काय करणार आहे, याचा फायदा काय होणार आहे, हेल्प सायंटिस्ट स्टडी द सोलर कोरोना जो आहे त्याचा स्टडी करण्यासंदर्भात या ठिकाणी ही मिशन आपली आहे. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहे. मग 400 किलोग्रॅम क्लास सॅटेलाईट याच्यातून आपण सोडू शकणार आहोत. 6 सायंटिफिक पेलोड्स आहेत. त्याच्यानंतर हॅलो ऑर्बिट हे या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर लॅग्रेगियन पॉईंट याच्यामध्ये L1 त्याला म्हटलं गेलं आहे तो आहे. आणि जवळपास 1.5 मिलियन किलोमीटर या ठिकाणी पृथ्वीपासून अंतरावर या ठिकाणी आपला हे मिशन आहे किंवा हे सॅटेलाईट सोडायचं आहे. आता इथे जर बघितलं थोडंसं इस्रोच्या वेबसाईटवर तुम्ही गेलात तर तुमच्या लक्षात येईल इस्रोचा लॉंग फॉर्म अनेक वेळा विचारला गेला आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. आता हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढचं इस्रोचे जे ट्रेंडिंग मिशन्स आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही थोडीशी माहिती काढून ठेवा. म्हणजे त्याच्यामध्ये मार्स ऑर्बिटर मिशन असेल, LVM-3X मिशन असेल, ॲस्ट्रोसॅट नेमकं काय आहे, GSAT-30 काय आहे, PSLV C48, रिसॅट 2B-R1, PSLV C47, कार्टोसॅट 3 मिशन, या सगळ्या बाबी मित्रांनो तुम्हाला 2020च्या परीक्षेसाठी करून ठेवायची आहे. यांच्याबद्दल जेवढी माहिती तुम्हाला वाचून ठेवता येईल, थोड्याशा नोट्स काढून ठेवता येईल तेवढ्या करून ठेवा. ही कदाचित तुम्ही वाचलेलं असू शकतं, मात्र हे महत्त्वाचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने हा प्रश्न क्रमांक 3 होता. आपण चौथ्या प्रश्नाकडे जातो आहोत. चौथा प्रश्न होता तो म्हणजे योजनेसंदर्भात. बघा तुम्हाला आयोगाचा पॅटर्न काय आहे तो थोडंसं लक्षात या ठिकाणी नक्कीच येणार आहे. इथे तुम्हाला योजनेवर प्रश्न दिसतो आहे, मग योजना तुम्हाला व्यवस्थित करावी लागतील. आता इथे जर बघितलं तर सुकन्या समृद्धी योजना विचारलेली होती आणि अयोग्य विधान सांगितलं होतं. अयोग्य या ठिकाणी C आणि D अयोग्य दिलं होतं. ओके, योग्य दिलं होतं 2015मध्ये ही योजना सुरू झाली. दुसरं होतं बेटी बचाओ बेटी पढाओ आंदोलनाची ही योजना भाग आहे, ही दोन्ही बरोबर होती. तिसरं मुलींच्या शिक्षणाच्या खर्चपूर्तीसाठी टपाल खात्यामध्ये विशेष खाते उघडणे आवश्यक आहे. आता या ठिकाणी विशेष खाते म्हटलं होतं. ओके, हे चुकीचं होतं. आणि याच्यामध्ये मुलीच्या विवाहासाठीचा खर्च समाविष्ट नाही, हे चुकीचं होतं, कारण की ते पूर्णतः सरळ दिसत होतं. मात्र ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांनाच ते कळेल. मग आता थोडंसं सुकन्या समृद्धी योजनेबद्दल आपण आणखी बघून घेऊया. जर त्याच्यावरील प्रश्न रिपीट झाला किंवा तशा पद्धतीचा प्रश्न आला तर काय, तर ही एक बचत योजना आहे, यादी लक्षात घ्या. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलीच्या विवाहासाठी आपण त्या ठिकाणी बचत करणार आहोत, हा अंतिम उद्दिष्ट त्याचं हे आहे. आणि मग त्यामध्ये तिचे जे पालक आहेत त्या बालिकाचे मुलीचे ते या ठिकाणी खातं खोलू शकतात. केव्हापर्यंत, तर जोपर्यंत ती बालिका 10 वर्षाची होत नाही किंवा 10 वर्षे होईपर्यंत केव्हाही तुम्हाला ती खातं खोलता येऊ शकतं. आता याच्यातला एक अत्यंत महत्त्वाचा बदल 2019मधला हा बदल फार महत्त्वाचा आहे आगामी सगळ्याच परीक्षांसाठी. जी कमीत कमी त्या ठिकाणी खातं खोलण्यासाठी जी राशी लागणार आहे किंवा रक्कम लागणार आहे ती आधी 1,000 रुपये इतकी होती. आता ती 250 रुपये इतके मिनिमम त्या ठिकाणी तुम्ही रकमेवर ते खातं खोलू शकतात. मॅक्झिमम तुम्ही एका वर्षामध्ये 1.5 लाखापर्यंत त्या खात्यामध्ये भरू शकतात. म्हणजे 250 रुपये ते 1.5 लाख ही आता मर्यादा आहे. आधी 1,000 ते 1.5 लाख होती. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, हा बदल तुम्हाला माहीतच असला पाहिजे, लिहून घ्या. पुढे बघा, याच्यामध्ये कोणतीही माता पिता किंवा त्यांचे पालक या ठिकाणी हे खातं खोलू शकतात. आणि खातं खोलण्यासाठी मान्यताप्राप्त बँका असेल किंवा पोस्ट ऑफिस असेल याच्यामध्ये हे खाते खोलता येईल, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता योजना सुरू कधी झाली, तर तारीख बघा 22 जानेवारी 2015 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली. आणि आता सध्याचा आपण बघतो आहे 250 ते 1.5 लाख एवढी याची ही आहे. आता याच्यात जर बघितलं तुम्ही तर थोडेसे नियम अटी थोडेसे जर लक्षात घेतल्या तर 21 सालापर्यंत किंवा 18 ते 21 इथपर्यंत तुम्ही हे अकाउंट तुम्हाला त्या ठिकाणी कंटिन्यू ठेवता येईल. पुढे भारतातले जे मूळ निवासी आहेत त्यांनाच या ठिकाणी या योजनेमध्ये भाग घेता येईल. एखादी व्यक्ती जर भारत सोडून गेली तर त्या ठिकाणी त्यांना याच्यापासून वंचित राहावं लागेल. आणि पुढचं तुम्ही जर तुमचं त्या ठिकाणचं राहण्याचं ठिकाण बदललं असेल तर त्या ठिकाणी कळवणे गरजेचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी योजना. आता मग या योजनेसंदर्भात इतरही काही मुद्दे उपस्थित होतात. बघा, आता 2020च्या पूर्वपरीक्षेसाठी योजनेवर काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. इतर काही योजना तुम्हाला करून ठेवाव्या लागतात. त्या कोणत्या,
त्याच्यामध्ये काही योजना आहेत त्या तुम्ही नोटिंग करून घेऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना. या कर्जमुक्तीची मर्यादा कुठपर्यंत होती किंवा मर्यादा किती आहे ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ओके, कारण की अत्यंत महत्त्वाची योजना ही आहे. पुढे तुम्हाला किसान मानधन योजना काय आहे ते माहीत असलं पाहिजे. किमान पेन्शन देऊन शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कुठेतरी सुरक्षितता देण्याचं काम केलेलं आहे. स्वच्छता ही सेवा नावाची एक महत्त्वाची मोहीम आहे. पुढे उम्मीद आणि निदान असे 2 उपक्रमसुद्धा सरकारने राबविलेले आहेत. ते कशा संदर्भात आहे जरा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही हे वाचता आहात का? हे वाचणं गरजेचं आहे. उम्मीद आणि निदान नावाच्या 2 योजना आहे. त्याच्यानंतर इतर तुम्हाला राष्ट्रीय कृत्रिम गर्भाधान कार्यक्रमसुद्धा महत्त्वाचा आहे, तोही माहीत असला पाहिजे. पुढे जर बघितलं जलशक्ती अभियान असेल, प्रधानमंत्री किसान पेन्शन योजना असेल, गोल कार्यक्रम असेल, सुमन नावाची एक योजना आहे बघा. सुमन, तुम्ही थोडंसं जर व्यवस्थित वाचन केलं असेल तर तुम्हाला ही योजना आठवेल. सुमन, ज्याला सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना असं म्हटलं गेलं आहे. पुढे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महत्त्वाची आहे. वनधन इंटर्नशिप प्रोग्राम आहे. अशा अनेक इंटरनेट साथीसारखं म्हणजे ग्रामीण महिलांसाठी डिजिटल साक्षरता अभियान म्हणून इंटरनेट साथी नावाची एक योजना सरकारने सुरू केलेली आहे. पुढे PM किसान नावाची योजना फार महत्त्वाची आहे. या PM किसानमध्ये किती मानधन आहे, प्रतिमाह किती पैसे त्या ठिकाणी शेतकऱ्याला भेटणार आहे ते तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. तर या महत्त्वाच्या योजना आहे. प्रधानमंत्री किसान पेन्शन योजना असेल, अनेक योजना त्या ठिकाणी तुम्हाला सांगता येतील. अटल सोलर कृषी पंप योजना आहे, भारत पर्व आहे, दीनदयाल अपंग पुनर्वसन योजना आहे, बेबी केअर किट योजना आहे, उन्नती योजना तुम्हाला मी बोललेलो आहे. मग त्या उन्नतीचा पूर्ण लॉंग फॉर्म तुम्हाला माहीत असला पाहिजे, जी इस्रोच्या उन्नती कार्यक्रमासाठी सुरू केली आहे. या सगळ्या बाबी महत्त्वाच्या आहेत. उज्ज्वला योजना आहे, कामधेनू योजना आहे, अनेक योजना या ठिकाणी आहेत. त्यांच्यावर तुम्हाला काम करावं लागेल. पुढे मी जातो आहे. 5वा प्रश्न आपण या ठिकाणी बघतो आहोत. 5वा प्रश्न आहे तो म्हणजे पद्मभूषण पुरस्कारांवर. सरळ तुम्हाला त्या ठिकाणी पद्मभूषण पुरस्कार आणि ते कोणत्या क्षेत्रातल्या व्यक्तींना दिलेले आहे हे विचारलेलं आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर तुमचं उत्तर होतं 3 नंबरचं. ओके, आता हे 2018चे पुरस्कार होते. मी याच्यावर चर्चाच करणार नाही. मी तुम्हाला घेऊन जातो आहे ते म्हणजे 2019चे पद्म पुरस्कार जे आहेत ते तुम्हाला माहीत असले पाहिजेत. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर खाली थोडंसं आपण काही न्यूज या ठिकाणी होते की गव्हर्नमेंटने 2019चे पद्म अवॉर्ड्स त्या ठिकाणी अनाऊन्स केले, ज्याच्यामध्ये गौतम गंभीर, प्रभुदेवा, केदार खानसारखे काही फिल्म इंडस्ट्रीमधील व्यक्तींसंदर्भातली या ठिकाणची ही न्यूज होती. ओके, या ठिकाणी पुढे जर आणखी तुम्ही बघितलं तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे ते पद्मविभूषणसुद्धा लक्षात ठेवायचं. आता आपण हा वरील प्रश्न बघितला तो तर पद्मभूषणवर आहे, मात्र 2019मधील पद्मविभूषण मग ते कोणाला मिळाले, कोणत्या क्षेत्रातील आहे, याच्यामध्ये बमू पुरंदरे असतील, हे कोणत्या क्षेत्रातून आहे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. यांची काही पुस्तकं गाजलेली आहेत. तीजनबाई कोणत्या क्षेत्रातील आहे, तुमच्यासाठी प्रश्न आहे, तुम्ही हा अभ्यास केलेला आहे. पुढे अनिल मणिभाई नाईक हे कोणत्या क्षेत्रातील आहे, कोणत्या राज्यातील आहे. इस्माईल उमर गुलेह हे कोणत्या राज्यातील आहे आणि कोणत्या क्षेत्रातील आहे. 4ही पद्मविभूषण तुमचे पाठ असले पाहिजे. 2019मध्ये 112 जणांना पद्म पुरस्कार दिले, ज्याच्यामध्ये 4 पद्मविभूषण, 14 पद्मभूषण आणि 94 पद्मश्री. मित्रांनो, हे सुद्धा आकडे तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. ओके, आणि मग याच्यामध्ये नेमकं यांचं महत्त्व काय असतं. पद्मविभूषण पुरस्कार हा कोणाला दिला जातो, पद्मभूषण कोणाला दिला जातो, पद्मश्री कोणाला दिला जातो, या संदर्भातील मुद्देसुद्धा तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. आणि मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण या सगळ्याच बाबीबद्दल व्यवस्थित माहिती पाहिजे. इथे तुम्ही पद्मविभूषण हा 2 नंबरचा पुरस्कार आहे, पद्मभूषण हा 3 नंबरचा पुरस्कार आहे, पद्मश्री 4 नंबरचा पुरस्कार आहे, हेही लक्षात ठेवा. आणि 2019चं जो पद्मविभूषण भेटलेले आहे त्याच्यामधील 2 व्यक्ती या महाराष्ट्रीयन आहे, यादी लक्षात घ्या. त्याच्यात तुम्ही जर बघितलं तर बळवंत मोरेश्वर पुरंदरे किंवा बाबासाहेब पुरंदरे ज्यांना आपण म्हणतो, जे कला क्षेत्रातील आहे ते महाराष्ट्रातील आहे. पुढे अनिलकुमार नाईक हे व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील आहे, तेही महाराष्ट्रातील आहे. त्याच्यानंतर मग तीजनबाईबद्दल तुम्हाला माहीत असलं पाहिजे की तीजनबाई या एक कला, गायन आणि लोकक्षेत्रातील आहे, छत्तीसगडचे आहे. ओके, ती लक्षात ठेवा. पुढे इस्माईल उमर गुलेह एक विदेशी व्यक्तिमत्व, सार्वजनिक व्यवहारासंदर्भात त्यांना जो पुरस्कार भेटलेला आहे. पुढे तुम्ही 2019मधील जे पद्मभूषण आहे त्याच्यामधील काही अत्यंत महत्त्वाचे नावं तुम्हाला लक्षात ठेवावी लागतात. जो 3रा पुरस्कार जो 14 जणांना देण्यात आला,
या 14मध्ये जॉन चेंबर्स असतील, सुखदेव सिंह ढींडसा असेल, प्रवीण गोवर्धन असेल, महाशय गुलाटी असेल, दर्शनलाल जैन असतील, अशोक लक्ष्मणराव कुकडे. म्हणजे महाराष्ट्रासंदर्भातलं एक महत्त्वाचं नाव तुम्ही लक्षात राहू द्या, अशोक कुकडे यांना आरोग्य क्षेत्रासंदर्भातला पुरस्कार आहे. करिया मुंडा झारखंडचे आपल्याला माहीत आहे. दित्य मुखर्जी पश्चिम बंगालचे आहे. मोहनलाल नायर आहे. यस नंबी नारायण आहे. कुलदीप नायर आहे ज्यांना मरणोत्तर भेटलेलं आहे. बचेंद्री पाल आपल्याला माहीत आहे जे पर्वतारोहणासाठी प्रसिद्ध उत्तराखंडाचे आहेत. शुंगलू आहेत नागरी सेवेतील. हुकुमदेव यादव आहेत बिहारचे. तर हे महत्त्वाचं. पुढे मग पद्मश्रीमध्ये सुद्धा मनोज वाजपेयीसारखे, वामन केंद्रे, रवींद्र कोल्हे, त्याच्यानंतर शंकर नारायणन असे अनेक जण त्या ठिकाणी आहे. कादर खान, गौतम गंभीर, रजनीकांत, सुनील छेत्री, बजरंग पुनिया. तर ही नावं आणि यांची क्षेत्र हे व्यवस्थित करून ठेवणे गरजेचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी एक पहिले सुरुवातीचे 5 प्रश्न आपण या भागामध्ये बघितलेले आहे. त्याचं डिटेल ॲनालिसिस आणि त्यावर येणारे संभाव्य प्रश्न. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुढे याचे पुढचे पार्ट घ्यायचे का, आपल्याला जे 15 प्रश्न आहेत ते सगळे घ्यायचे का तेही खाली सुचवा. तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा. नक्कीच पुढच्या पार्टवर सुद्धा मी लवकरच या ठिकाणी काम करेल आणि तो तुमच्यासाठी घेऊन येईल. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.